परिवार म्हटलं गेलं तर एक समाजसेवेचा चांगला वारसा. आमचे आजल सासरे जे आहेत, आमचे आजोबा पंडितरावजी कोल्हे असतील, बापूसाहेब कोल्हे असतील, त्यानंतर ललितराव कोल्हे असतील, दिलीप बापू असतील, हा एक कोल्हे परिवाराचा वारसा समाजसेवेचा अखंडित चालत राहावा म्हणून जे त्यांच्यावर केस झाली ते न्यायप्रविष्ट विषय आहे आणि कोर्टातून आम्ही तशी ऑर्डर घेतली की ते फॉर्म भरू शकतात आणि पक्षश्रेष्ठीने देखील आम्हाला त्यासाठी पाठबळ दिलं. तर ललित कोल्हे यांचा 11 नंबर वार्डातनं आपण कारागृहातनं फॉर्म भरलेला आहे आणि लवकरच अपेक्षा आहे की न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ते लवकरच मतदानाच्या इलेक्शनच्या रणांगणात येतील. हो, एबी फॉर्म लागलेला आहे आणि त्यांचं 11 नंबर वार्डातनं संतोष आप्पा पाटील असतील, सिंधुताई कोल्हे आणि डॉक्टर अमृता सोनवणे एवढे 11 नंबर वार्डातनं शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि पियुष ललितराव कोल्हे यांचा 4 नंबर वार्डातनं शिवसेनेकडनं फॉर्म भरला गेला आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती त्याच्यातनं घेतली फक्त जमीन आमच्या नावावर होती आणि बऱ्याचदा ललित कोल्हे खूप लोकप्रिय आहेत, त्यांचे कार्यकर्ते खूप आहेत. कधी कधी नेता कार्यकर्त्यामुळे फसतो, कधी कधी कार्यकर्ता नेत्यामुळे फसतो. आता आज आमच्यावर ही वेळ की आमच्या कार्यकर्त्यांचे निग्लिजन्समुळे आणि ललित कोल्हेंचा कुठेतरी त्यांच्यावरच्या खूप जास्त विश्वासामुळे आज ते या विषयात अडकले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे ते लवकरच बाहेर येईल. फसवलं गेलं असं वाटतं मला सगळ्यांना? नाही, फसवलं गेलं आपण असं म्हणू शकत नाही. फक्त म्हणतात ना निग्लिजन्स, थोडं दुर्लक्ष असणं. ललित कोल्हे जे आहेत त्यांचे बरेच कामे मुंबईमध्ये चालतात आणि कार्यकर्त्यांची अखंड संख्या आहे. कोणी म्हटलं भाऊ आम्हाला हे करायचंय ते करायचंय ते कधी खोलात जात नाही. कार्यकर्त्यांवर अतिशय लेकरांसारखे जगतात. तर काही कार्यकर्त्यांकडनं ती गोष्ट झाली आणि त्या जमिनीवर फक्त उतारे त्यांचं नाव होतं. ते न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी म्हटलं गेलं जागा तुमची आहे, मालक तुम्ही आहात, तुम्ही दोषी आहात, पण ते दोषी संशयित म्हणून आहेत आणि चार्जशीट दाखल झाली. चार्जशीट मध्ये खूप असे विशेष पुरावे त्यांच्याविषयी मिळाले नाही आणि ललित कोल्हे हे घराणेशाहीनुसार अशा परिवारातून येतात की त्यांना गरज नाही असे उद्योग करून पैसे कमवायचे.